कविता 12वी गोधडी. डॉक्टर कैलास दौंड 1973. मराठी ग्रामीण कादंबरीकार, ग्रामजीवनातील वास्तवाचे चित्रण करणारे लेखक, कवी म्हणून प्रसिद्ध. त्यांच्या पाणधुई व कापूस काळ या कादंबऱ्या, उसाच्या कविता, वसाण, भोग सरुदे उन्हाचा, अंधाराचा गाव माझा हे कविता संग्रह, एका सुगीची अखेर हा कथासंग्रह, तरहुळीचं पाणी हा ललित लेख संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध. लेखनासाठी 25हून अधिक साहित्य पुरस्कारांनी सन्मानित. गोधडी हे केवळ पांघरूण नव्हे, तर दारिद्र्याने पोळलेल्या जगण्यावर फुंकर घालणाऱ्या प्रेमाचा, मायेचा स्पर्श होय. गोधडी हे आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे. गोधडीच्या रूपाने कौटुंबिक नात्यामधील आठवणींचा गोफ विणला आहे. याविषयीचे भावस्पर्शी चित्रण प्रस्तुत कवितेतून कवीने केले आहे. प्रस्तुत कविता उसाच्या कविता या काव्यसंग्रहातून घेतली आहे. गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका, गोधडी म्हणजेच गोधडी असते, मायेलाही मिळणारी ऊब असते. शब्दार्थ: चिंध्या म्हणजे लक्तरे झालेले वस्त्र, बोचका म्हणजे गाठोडे, माया म्हणजे प्रेम, जिव्हाळा, ऊब इथे अर्थ प्रेमाचा स्पर्श. भावार्थ: गोधडी हे कौटुंबिक कष्टाचे व जिव्हाळ्याचे प्रतीक असते. हे बिंबवताना कवी म्हणतात, गोधडी म्हणजे फक्त चिंध्या चिंध्या जोडून केलेले गाठोडे नसते, ती केवळ एक मामुली चादर नसते, त्यात माया ममतेला ऊब देण्याची ताकद असते, प्रेमालाही प्रेम देणारी उबदार माया असते. गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोतराचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे. शब्दार्थ: लुगडे म्हणजे मोठे नऊवारी पातळ. भावार्थ: गोधडीच्या आत लपेटून शिवलेले कापड म्हणजे गोधडीवरचे अस्तर हे वडिलांच्या फाटलेल्या धोतराचे किंवा आईच्या फाटक्या लुगड्याचे असते. गोधडीवर जणू आईबाबांची माया लपेटलेली असते. आत गोधडीत अनेक चिंध्या असतात, बसलेल्या दाटीवाटीनं आईनं दटावून बसवलेल्या, तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात. शब्दार्थ: दाटीवाटीने म्हणजे गर्दी करून, दटावून म्हणजे मुद्दामहून. भावार्थ: गोधडीच्या आत आईने दामटून दाटीवाटीने बसवलेल्या अनेक चिंध्या असतात, त्या फक्त वरवर पाहता चिंध्या नसतात. त्यात असतो मामानं घेतलेला भाच्याचा जीर्ण कुडता, माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकुरं आणि पहिल्या संक्रांतीला बान घेतलेलं, आईनं असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकं लुगडं. शब्दार्थ: जीर्ण म्हणजे खूप जुना, विरविरीत, कुडता म्हणजे सदरा, पटकूर म्हणजे चोळामोळा झालेले जीर्ण कापड. भावार्थ: त्या गोधडीत मामाने प्रेमाने भाच्याला घेतलेला जुना जीर्ण झालेला सदरा असतो. आईने माहेराहून आणलेल्या आपल्या लुगड्याचा एक तुकडा पटकूर असते. आणि पहिल्या मकर संक्रांतीच्या सणाला बाबांनी आईला प्रेमाने घेतलेल्या तिच्या लाडक्या लुगड्याचे असंख्य ठिगळे लावलेले तुकडे असतात. आणि बाच्या कोपरीच्या बाह्या, आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्यात. शब्दार्थ: बा म्हणजे बाप, बाह्या म्हणजे सदऱ्याचे हात, स्मृती म्हणजे आठवण, स्मरण, कोपरी पुरुषाने अंगात घालायचे तोकडे वस्त्र, सुई कपडे शिवण्याचे साधन. भावार्थ: बाबांनी अंगात घातलेल्या नि आता जुन्या झालेल्या कोपरीच्या बाह्या असतात. हा सर्व ऐवज आईने आपल्या आठवणींच्या सुईने गोधडीत ओवलेला असतो, शिवलेला असतो. म्हणून गोधडी म्हणजे
नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब. भावार्थ, म्हणून ही गोधडी म्हणजे केवळ चिंध्यांचे बोचके नसते. संसाराला हातभार लावलेल्या आईवडिलांचे कष्ट, घाम, अश्रू, श्वास, रक्ताची ओढ आणि प्रेमळ जिव्हाळा या सर्वांची मायेची ऊब त्या गोधडीत सामावलेली असते. अशा प्रकारे गोधडी हे आई वडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे. गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका. गोधडी म्हणजेच गोधडी असते, मायेलाही मिळणारी ऊब असते. गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोतराचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे. आत गोधडीत अनेक चिंध्या असतात, बसलेल्या दाटीवाटीनं आईनं दटावून बसवलेल्या. तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात, त्यात असतो मामानं घेतलेला भाच्याचा जीर्ण कुडता, माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकुरं आणि पहिल्या संक्रांतीला बानं घेतलेलं आईनं असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकं लुगडं आणि बाच्या कोपरीच्या बाह्या. आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्यात. म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब. कविता 12वी. गोधडी. प्रश्न पहिला. आकृत्या पूर्ण करा. अ. गोधडीची वैशिष्ट्ये. उत्तर. फक्त चिंध्यांचा बोचका नसतो, बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर, मायेलाही ऊब देणारी आईच्या फाटक्या लुगड्याचे अस्तर. आ. गोधडीत चिंधीच्या स्वरूपात आठवणी दडलेल्या व्यक्ती. उत्तर. आई, वडील, मामा, भाचा. प्रश्न दुसरा. कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्ये लिहा. अ. आयुष्यभर कष्ट. आ. संसारात खाल्लेल्या खस्ता. ई. मायेची ऊब. ई. स्मरणांच्या सुईने शिवलेली गोधडी. प्रश्न तिसरा. तुमच्या घरातल्या एखाद्या जुन्या वस्तूशी जुळलेले तुमचे भावनिक नाते तुमच्या शब्दात व्यक्त करा. उत्तर. मी 5वीत असताना शाळेमध्ये एका वक्तृत्व स्पर्धेत चिमुकले भाषण दिले होते. त्या स्पर्धेत माझा पहिला नंबर आला होता. मला खूप आनंद झाला. मला बक्षीस म्हणून छोटा चांदीचा पेला मिळाला. माझ्या आयुष्यातील ते पहिले पारितोषिक असल्यामुळे मला त्या पेल्याविषयी भारी प्रेम आहे. त्या दिवसापासून आजतागायत मी त्या पेल्यातूनच पाणी पितो. तो पेला मीच वापरतो. नीट स्वच्छ धुवून मी तो विशिष्ट जागेवर ठेवतो. त्याला कुणालाही हात लावू देत नाही. नेहमी त्यातून पाणी पिताना मला 5वीचे ते दृश्य स्मरते आणि मला प्रेरणा मिळते. माझा जीव त्या माझ्या बक्षिसामध्ये अजूनपर्यंत गुंतलेला आहे. त्या पेल्याला मी कधीही दृष्टिआड करू शकणार नाही, इतके माझे त्यावर प्रेम आहे. प्रश्न चौथा. आईविषयीच्या भावना व्यक्त करणारे कवितेतील शब्द किंवा शब्द समूह लिहा. उत्तर. 1. मायेलाही मिळणारी ऊब. 2. गोधडीत दटावून बसवलेल्या चिंध्या. 3. लुगड्याचे पटकूर. 4. बाबांनी संक्रांतीला आईला घेतलेले लाडके लुगडे. 5. आईची स्मृतींची सुई. प्रश्न 5वा. खालील ओळीतील भाव स्पष्ट करा. अ. गोधडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर असते. उत्तर. गोधडी हे आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे. कवी म्हणतात, आईने शिवलेली गोधडी म्हणजे फक्त चिंध्यांचे बोचके नसते, त्यात आईबाबांच्या भावना गुंतलेल्या आहेत. गरिबीमध्ये हलाखीचा संसार करताना आई वडिलांनी खूप कष्ट सोसले.
त्यांच्या प्रेमळ खुणा गोधडीत दिसत आहेत. गोधडीत मायेची ऊब तर आहेच, परंतु मायेलाही ऊब देण्याची ताकद त्या गोधडीत आहे. त्यात आई वडिलांच्या आठवणी गुंफल्या आहेत. त्या गोधडीवर आईच्या फाटक्या लुगड्याचे व बाबांच्या फाटक्या धोत्राचे अस्तर आहे. अस्तर म्हणजे गोधडी फाटू नये म्हणून आतून जोडलेले वस्त्र होय. कष्टमय जीवनाला मायेने सांभाळण्याचे अस्तर माझ्या आई वडिलांचे आहे, असे कवींना सुचवायचे आहे. गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब. उत्तर, गोधडी या कवितेमध्ये कवी डॉक्टर कैलास दौंड यांनी आई वडिलांच्या कष्टमय संसाराचे चित्र गोधडी या प्रतीकातून साकारले आहे. आईने मुलांसाठी शिवलेली उबदार गोधडी कवी पाहतात व त्यात त्यांना गतकाळातील आई वडिलांनी केलेल्या श्रमांचे दृश्य दिसते. गोधडी म्हणजे केवळ चिंध्यांचे गाठोडे नाही, त्यात आई वडिलांच्या मायेच्या भावना गुंतलेल्या आहेत. गोधडी अंगावर पांघरल्यावर जी ऊब मिळते ती केवळ कपड्यांची नसते, त्यात आईच्या लुगड्यांची पटकुरे, बाबांच्या कोपरीच्या बाह्या असतात. आईच्या फाटक्या लुगड्याचे व बाबांच्या फाटक्या धोत्राचे अस्तर गोधडीला खालीवर जोडलेले असते. जणू आई वडिलांची माया सतत त्या गोधडीतून जाणवते. म्हणून कवी म्हणतात, गोधडी म्हणजे केवळ चिंध्यांचा बोचका नसून त्यात साक्षात मायेची ऊब साठवलेली आहे. खालील ओळी वाचा आणि त्यातील कोणत्या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे ते शोधून काढा. गडद निळे जलद भरून आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. पुनरावृत्ती झालेले वर्ण लिहा. उत्तर, ग, ल. खालील ओळीत कोणत्या अक्षरामुळे अनुप्रास झाला आहे हे सांगा. रजत नील ताम्र नील, स्थिर पल जल पल सलील. उत्तर, ल. संत म्हणती, सप्तपदे सहवासे सख्य साधूंशी घडते. उत्तर, स. खालील ओळी वाचा व ज्यामुळे यमक अलंकार होतो अशा समान अक्षर शब्दांच्या जोड्या शोधा. नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी, रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो झाडांशी. उत्तर, तो शी खेळतो बोलतो नदीशी झाडाशी. आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा. उत्तर, आ न्हा न्हा ता न्हा पा न्हा. कडीस जोडोनी दुजा कडीला मनुष्य बनवितसे साखळीला. उत्तर, ला कडीला साखळीला.